तुमचं नाव सांगा, काय सांगाल ती घटना घडली? आज जे घटना घडली आहे रेल्वे प्रवाशांसाठी बरोबर ते सर्वात मोठी दुर्दैवी घटना आहे. पण हे घटनांनी काय प्रशासन जाग येणार नाही, रेल्वे प्रशासनाला काय जाग येत नाही. कल्याण रेल्वे स्टेशनवरती पण एवढं प्रवासी या 12 महिन्यात आम्ही जीव देतात पण तरी पण सुधारणा काय होत नाही आहे. आणि हे जे दुर्घटना झाली आहे त्याचं कारण आहे की कल्याणपर्यंत फेऱ्या नाही आहे. ॲक्च्युअलमध्ये सेंट्रल रेल्वेमध्ये रेल्वेची जे फेऱ्या आहेत ते कमीत कमी 20-20, 25-25 मिनिटांनी आहे. तर 5-5 मिनिटांनी या गाडी वाढवली, फेऱ्या वाढवली तर त्याच्यामध्ये थोडंसं हे दुर्दैवी घटना होऊ शकत नाही असं मला वाटतं. आज जी घटना घडली त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? आजची जी घटना झाली ती दुर्दैवी घटना आहे. प्रवाशांचा जीव धोक्यात आहे. सातत्याने रेल्वे प्रशासनाला आम्ही प्रवासी संघटना व सामाजिक कार्यकर्ते हे वारंवार सूचना करत आहे. फेऱ्या वाढवण्याकरता गाड्यांच्या ज्या फेऱ्या वाढवण्याचा जे सातत्याने आम्ही जो तकादा केला होता त्याच्यावरने त्या गोष्टीचा त्यांनी गांभीर्य न घेता आजच्या दिवसाला ही जी दुर्घटना झाली ही गंभीर स्वरूपामध्ये. पण ती दुर्घटना झाल्यानंतरही आजही जर प्रशासन रेल्वे प्रशासन झोपेचा जो सोंग घेत असेल तर त्याला येणाऱ्या दिवसामध्ये झोपेचा सोंग घेणाऱ्या अधिकाऱ्यांना उठवण्याची ताकद प्रवासी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही करणार आहोत. घटना घडली काय सांगा? आज सकाळी 9:30-10च्या दरम्यान जी घटना घडली मुंब्रा आणि दिव्याच्या संदर्भात ती दुर्दैवी घटना आहे. रोजचा जो माझा चाकरमानी आहे त्यांना लोकल सेवा वाढवाव्यात म्हणून रेल्वेकडे आमची कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना उपनगरीय प्रवासी महासंघ सातत्याने लोकल वाढीसाठी प्रयत्न करतो आहे. इथून तुम्ही पाहिलं तर आम्हाला मुंबई ते कसारा 1.5-2 तासाला गाड्या आहेत आणि कर्जतसाठी. त्यामुळे लोकलवर ताण येतो आणि अशा पद्धतीच्या ह्या घटना घडतात. रोज ह्या घटना 2-3 लोक माझी जी गाडीतून पडून दगावले जातातच. परंतु आज मोठी घटना झाल्यामुळे त्याचा सगळीकडे पूर्ण महाराष्ट्र नाही आहे तर दिल्ली दरबारी याची रेल्वे प्रशासनाने नोंद घेतलेली आहे. आज आम्ही त्यांना 4 वाजता भेटणार आहोत. जर का तोडगा निघाला नाही तर आम्ही 15 ऑगस्टपूर्वी जल आंदोलन उभारणार आहोत.